शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि एवढंच नाही, नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बद्दलची एक मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे या तारखेला जे आहे कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी समोर येत आहे। तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले का। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। तर त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महायुती सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। दरम्यान महायुती सरकार येऊन 100 दिवसांहून अधिक दिवस झाल्याने कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही। यावरून राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महायुती सरकारला धारेवर धरले असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठा इशारा दिला आहे। तर बच्चू कडू यांची मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांसोबत बैठक या ठिकाणी झाली आहे। तर त्या बैठकीमध्ये काय म्हटले आहे तर पाहूया। तर बच्चू कडू यांनी नुसतेच मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते। यावेळी त्यांना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात येऊन बैठकीत बोलण्याचे आश्वासन दिले होते व त्यानुसार बच्चू कडू यांनी आज जे आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली। तर या भेटीमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत चर्चा केली। तर यानंतर बच्चू कडू यांनी जे आहे माध्यमांसोबत संवाद साधत सरकारला इशारा दिला आहे। तर बच्चू कडू यांनी काय म्हटले आहे तर पाहूया। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार तयार असून ती कधी दिली जाईल हे मला सांगता येणार नाही, मात्र त्या संदर्भातील प्रस्ताव माझ्याकडून कॅबिनेटपर्यंत दिला जाईल असे आश्वासन माणिकराव कोकाटे यांनी जे आहे बच्चू कडू यांना दिले। आणि यामुळे कर्जमाफीच्या संदर्भात आमचे समाधान झाले नसून आम्ही पुन्हा एकदा 28 तारखेला आमचे आंदोलन घोषित करणार आहोत। सर्वात आधी कोणत्या मंत्र्याच्या गाडीला ची हवा सोडायची आहे हे आणि तसेच जे आहे रेल रोके पर्यंत तसेच महाराष्ट्रभर आंदोलन कसे करायचे व हे ठरून असा इशारा जे आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे। तर बच्चू कडू यांनी जे आहे पुन्हा ते 28 तारखेला म्हणजे 28 एप्रिलला पुन्हा एकदा आंदोलन जे आहे घोषित करणार आहे। तर या आंदोलनामध्ये जे आहे पुन्हा एकदा बच्चू कडू यांची बैठक होऊ शकते, कारण की या बैठकीमध्ये जे आहे कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे कर्जमाफीची घोषणा जी आहे 28 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला जे आहे होऊ शकते। बच्चू कडू म्हणाले की कर्जमाफीचा मुद्दा हा मुळात आमचा नव्हता, तो देवेंद्र फडणवीसचा होता। तसेच सातबारा कोरा करण्याचे आश्वासन त्यांनी 10 वेळाहून अधिक सांगितले होते। म्हणून देवेंद्र फडणवीसचे भाषण आम्ही प्रत्येक गावात लावणार आहोत आणि जोपर्यंत सातबारा कोरा करत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही। काहीही झाले तरी तो मुद्दा आम्ही सोडणार नाही, म्हणजे ते जरी करत नसले तरी आम्ही त्यांच्याकडून सातबारा कोरा करून घेतल्याशिवाय राहणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे। अर्थात जे आहे वाद्यापासून दूर जात आहोत म्हणून त्यांना आठवण करून देऊ, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे। महायुती सरकारने आल्या सातबारा कोरा करू असे सांगितले होते। 5 वर्षांनी आल्या होते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सातबारा कोरा करण्यासाठी मुहूर्त काढा आणि चांगल्या ब्राह्मणाला बोलवा, पण तारीख आम्हाला द्या, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे बच्चू कडू यांचे पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे 28 तारखेला। तर या 28 तारखेच्या दरम्यान जे आहे कर्जमाफीची घोषणा जी आहे मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकते। तर याबद्दल ही मोठी बातमी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी होती। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमची असेच बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे।